नमस्कार वाघ साहेब. नमस्कार नमस्कार. काय कशी तयारी चालू आहे? तयारी सर्व शिवसैनिकांच्या जोरावर आणि शिवसेनेचे सहयोगी आमदार शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून कुसूर सावरगाव जो गट आहे आपला जिल्हा परिषदेचा, अतिशय जोमदार वातावरण आहे. अनेक इच्छुक आहेत आणि त्या इच्छुकांमधून एखादा जो आमचा शिवसेनेचा शिवसैनिक जो बाळासाहेबांच्या विचारावर चालतो, जो दिघे साहेबांच्या विचारावर चालतो, त्याला निश्चितच हा विभाग नेहमीच शिवसेनेच्या पाठीमागे राहिलेला आहे आणि तो निश्चितच विजयाचा कौल दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणत्या याच्यासाठी इच्छुक आहात? मी कोणत्याही इच्छुक नाही. जेडपी पंचायत समिती? नाही, मी जेडपी साठी इच्छुक नाही, पंचायत समितीसाठी सुद्धा इच्छुक नाही. परंतु पक्षाकडे ज्या काही गोष्टी येतील आणि जे जबाबदारी जी पक्ष देईल त्या जबाबदारीसाठी मी नेहमी तयार आहे. साहेब, अजून जिल्हा परिषद निवडणूक अजून पुढ्यात आहे, परंतु आताच डायरेक्ट चिन्ह वगैरे लावलेलं आहे. मग काय ठरलंय का? आता तिकीट दिलंय का? प्रत्येक आमच्याकडं शिवसेनेकडं ज्या वेळेला सगळं पदाधिकाऱ्यांची मिटिंग झाली आणि जे जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांना सांगितलं का तुम्ही तयारीला लागा. पण तयारीला लागत असताना आपलं शिवसेनेचं एक वाक्य आहे, दगड दिला तरी त्याला शेंदूर पासून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती आम्हाला निवडून आणायचं आहे. परंतु सगळ्या उमेदवारांना सांगितले जे जे इच्छुक असतील का त्यांनी तुम्ही प्रचार करीत असताना शिवसेनेच्या माध्यमातून लोकांकडे जात असताना आपलं धनुष्यबाण हे चिन्ह आहे हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे, म्हणून धनुष्यबाणाचं चिन्ह आपण आपल्या बॅनरवरती टाका. काय संतोष चव्हाणांना तिकीट दिल्यास काय होईल? संतोष चव्हाण अगदी एक धडाडीचा कार्यकर्ता आहे. आपण बाजार समिती असन, कुलस्वामी असन किंवा जनसामान्यामध्ये काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने संतोष दादांनी काम केलेलं आहे आणि नातं गोतं मोठं आहे. अनेक प्रकारचे मदती आहेत. गाडा बैल संघटनेमध्ये मोठं नाव आहे आणि संतोष दादाला जर पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चितच हा कुसूर सावरगाव दालेवाडी जो कुसूर सावरगाव जो जिल्हा परिषद गट आहे तो निश्चितच धनुष्यबाणाच्या चिन्हावरती विजय होईल. मला सांगा, तुम्ही अनेक नेत्यांसोबत कामं केलेली आहेत, अनुभव चांगले वाईट तुम्हाला आहेत. समजा आशाताई बुचके ते देखील या गटामधून निवडून लढतात किंवा गुलाब पारखे सुद्धा निवडून लढत आहेत. नाही, मग आता हे नौखे उमेदवारांचा टिकल का यांच्या दोघांच्या? नाही, मी तुम्हाला निश्चितच सांगतो, आशाताई ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, गुलाब शेठ सुद्धा ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. परंतु तरुणांना संधी देत असताना संतोषदादा सारखा एक नव तरुण आहे आणि ह्या ज्येष्ठ मंडळी मी तर म्हणतो त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आणि कोणताही उमेदवार जो आपण म्हणतो का तो नौका आहे, परंतु आशाताई ज्या वेळेला ह्या विभागामध्ये आल्या किंवा गुलाब शेठ या विभागामध्ये आले ते सुद्धा नौकेच होते. यांनी त्यांचंही काय पहिले इथं काम नव्हतं. परंतु ज्या वेळेला एखाद्या उमेदवाराला संधी मिळेल आणि तो आपल्या कामाचा जर समजा का ठसा उमटवेल तर त्या उमेदवाराला आपण संधी दिली, काम करण्याची संधी दिली पाहिजे. मग यांनी थांबले पाहिजे असं तुम्ही सल्ला देताय का? हो, तरुणांना पुढे घेतलं पाहिजे ना. मी मागच्या विघ्नरच्या बाईटमध्ये सांगितलं होतं या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी, मी म्हणणार नाही का त्यांनी थांबलं पाहिजे, परंतु कुठंतरी कौतुकाची थाप, कार्याची थाप ह्या ज्येष्ठ मंडळींनी तरुणांच्या पाठीवर मारली पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे. पण आता शिवसेना 2 पक्षात विभागलेली आहे. आता तिकडून गुलाब पारखे आहे. आता गुलाब शेठ पारखे कधी राष्ट्रवादीत जातात, कधी शिवसेनेत येतात, कधी मी नाही लढत मुलगा लढणार, असे काही ना काही त्यांची वक्तव्य. निश्चितच त्यांचा पाय एका ठिकाणी नाहीये. आता मतदार योग्य तो निर्णय घेतील. स्वार्थासाठी इकडं तिकडं जाणारी मंडळी परत माघारी फिरायचं, परत पुढं जायचं. आता पाठीमागं त्यांनी म्हणले, विभाग त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी काय म्हटलंय का माझी घुसमट होती. आता मालकच जर म्हणला माझी घुसमट होती तर शिवसैनिकांनी जायचं कुठं? काय कारण असेल तिकडे जाण्यामध्ये? राष्ट्रवादीमध्ये गेले होते, परत नंतर काही दिवसांनी रिटर्न आले. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या चर्चेमधून त्यांच्या काही कौटुंबिक अडचणी असतील, शासकीय अडचणी असतील, त्यांच्या काही शासकीय अडचणी असतील, कौटुंबिक अडचणी असतील, म्हणून त्यांनीच सांगितलं का मला घुसमट होते, माझं संपूर्ण कुटुंब राष्ट्रवादीत जातंय. मग त्यांना मुळात म्हणजे हा प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे. आणि आमच्या दृष्टिकोनातून एक विरोधक म्हणून त्या दृष्टिकोनातून मी मागेही सांगितलं का गुलाब शेट्टी सुद्धा तरुणांना संधी दिली पाहिजे, विकी भाऊला पुढे काढलं पाहिजे. मग आता संतोष चव्हाण निगरी बसायचं? संतोष चव्हाण कसं? संतोष चव्हाण हे तरुण आहे ना, संतोष चव्हाण हे तरुण आहे, विकी पारखे सुद्धा तरुण आहे. आणि उद्या जर समजा का आशाताईच्या कन्या ज्योतिताई दुरापे आल्या त्या तरुण आहेत. अशा तरुणांमध्ये संधी दिली पाहिजे, चांगली रंगत आली पाहिजे अशी इच्छा दिसते. रंगत म्हणण्यापेक्षा कसं असतं, घाटामध्ये ज्या वेळेला आपण 4 बैल झुकतो त्यावेळेला जो अनुभवी बैल आहे तो त्या जुकाडावर टाकला जातो, नवीन बैल पुढे घेतला जातो. मग आता समजा काय आहे ना, ही नवीन मंडळी त्यांनी पुढे घेतली पाहिजेत ना.
काय आता मला एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. आता शिवसेना 2 पक्षात केली, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, नक्की कुणाच्या पाठीमागे या कार्यकर्त्यांना राहायला पाहिजे? मुळातच कार्यकर्त्यांनी योग्य उमेदवाराच्या पाठीमागे राहायला पाहिजे. शिवसेना जरी दोन असल्या तर आपण राज्यात पाहतो, केंद्रात पाहतो, ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ज्या वेळेला आमदारकी येते, खासदारकी येते, ही सर्व मंडळीवरची आपापसात काही गोष्टी जुळून घेतात आणि त्या पद्धतीने आपलं नियोजन करतात. तर कार्यकर्त्यांनी देखील आपल्याला न्याय देणारा उमेदवार, मग तो धनुष्यबाणाच्या चिन्हावर असू द्या, मशालीच्या चिन्हावर असू द्या, तिच्यापैकी एखादा चांगला उमेदवार तुम्ही करून, मी म्हणणार नाही आमकाच, परंतु तुम्हाला जो शिवसैनिकांना योग्य उमेदवार वाटतो. तुम्हाला गुलाब पारखे योग्य उमेदवार वाटतात का? नाही ना वाटत. त्यांची घुसमट होती ना. हे आता राष्ट्रवादी का पाय ठेवलाय त्यांनी. कालपर्यंत मला वाटत होतं, पण आता काय होतंय, ते जर राष्ट्रवादी का एक पाय आहे, मशाली का एक पाय आहे, तर मी कुठं पायाच्या मधून जायचं का? मग आता उद्या ते निवडून येऊन राष्ट्रवादी प्रवेश करण्याची दाट शक्यता असं तुमचं म्हणणे? हो, उद्या जर ते निवडून आले आणि ते जर राष्ट्रवादीत गेले तर मग काय करणार? आम्ही शिवसैनिक जे आहेत, आम्हाला काय म्हणणं, जो ठामपणे आमच्या धनुष्यबाणावरती उभा राहील, ठामपणे शिवसेनेच्या बेसवरती उभा राहील, त्याच उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आता तुम्ही सांगितलं का बा या धनुष्यबाण चिन्ह कसं आहे, आम्ही उमेदवारांना सांगताना तेच सांगितलंय. उद्या तिकीट नाकारलं तरी तुम्हाला ह्या धनुष्य घेऊन चालायचं आहे. उमेदवार कुणी असू द्या, संतोष दादा असू द्या, आणखी धनुष्यबाण. उद्या संतोष चव्हाण धनुष्यबाण तिकीट नाही दिलं, मग त्यांनी थांबायला पाहिजे. हो, थांबणार ना ते. एवढा विश्वास तुम्हाला? हो, थांबणार, 100% थांबणार. तो माणूस सांगितलेल्या शब्दाचा आहे, आणि आम्हाला पक्ष संघटनेतून सक्त सूचना आहेत. उमेदवार कोणी असू द्या, धनुष्यबाण हा तुमचा उमेदवार आहे आणि धनुष्यबाणाच्याच उमेदवारीवरती प्रत्येकाने लढायचे. आणि आता तुम्ही सांगितलं तुम्ही पहिल्याच याच्यामध्ये का तुम्ही इच्छुक आहे का, म्हणून ज्या वेळेला ह्या सगळं वातावरण आपण पाहतो त्यावेळेला आपण एकमेकाला चाल दिली पाहिजे. चांगल्या पद्धतीचं काम जर संतोष दादा करीत असेल किंवा आणखीन कोणी उमेदवार करीत असेल तर त्यांना चाल दिली पाहिजे ना. कुठेतरी मागे थांबलं पाहिजे. संघटनेने मला उपजिल्हा प्रमुख म्हणून पद दिलंय, मी त्याच्यात आनंदी आहे. धन्यवाद सर.